मुंबईमध्ये सुद्धा पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। सोसाट्याच्या वाऱ्यासह मुंबईमध्ये पाऊस पडतोय। रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा सुटलेला होता। ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर सध्या वाढलेला पाहायला मिळतोय। सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामधली ही दृश्य आपण पाहतोय। बीएमसीची त्या परिसरामध्ये सुद्धा आपण पाहतोय आत्ताचे 7:30 वाजलेले आहेत तरी सुद्धा किती जोरात पाऊस पडतोय। रात्रभर वारा पाऊस सुरू होता आणि मुंबईमधून ही ताजी दृश्य। आणि आज पावसासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। पाहूया। मान्सूनच्या आगमनाने केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। मी सध्या मुंबईमध्ये आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली, पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर वाऱ्याचा वेग पाहायला मिळतो, त्याचबरोबर ढगांमध्ये जे आहे ते विजा चमकताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि जर आपण पाहिलं तर ही दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरामध्ये। रात्रीपासून जे आहे मुंबई किंवा उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि अशातच आज सकाळी सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जे आहे हजेरी सुद्धा लावलेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बरसण्याची शक्यता आहे। पुढील 7 दिवस जे आहे ते मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वाऱ्याचा वेग सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला दिसतोय। काही ठिकाणी सखोल भागांमध्ये मुंबईच्या पाणी सुद्धा साचण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जनजीवन सुद्धा विस्कळीत होऊ शकतं किंवा अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या टीम सुद्धा या तैनात करण्यात आलेला आहे। प्रशासन सज्ज असलेलं पाहायला मिळतं। सकाळपासूनच सुरू असलेल्या या पावसामुळे आपण सध्याची ही ताजी दृश्य जी आहे ती सुद्धा पाहू शकतो। आणि या सगळ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक असेल किंवा हार्बर मार्गावरील वाहतूक ही सुद्धा धीम्या गतीने सुरू असलेली पाहायला मिळते। गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईकरांना उकाड्याचा त्रास हा सहन करावा लागत होता, मात्र आता सुरू झालेल्या या पावसामुळे दिलासा कुठेतरी मुंबईकरांना मिळताना पाहायला मिळतो। आणि आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर ढगांच्या गडगडाटासह विजा सुद्धा आपल्याला आकाशामध्ये चमकताना पाहायला मिळतात। आणि असाच पाऊस जो आहे तो आज मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा हा मुंबई आणि उपनगरात त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला। त्याचबरोबर अनेक सखोल ठिकाणी पाणी सुद्धा साचण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।